साधारणपणे 2 वर्ष 11 दिवसाचा हा लेखन कालखंड आहे. आणि या संबंधात आज संविधानाचे फायदे आणि सर्व जातीतले सर्व धर्मातले लोक स्वातंत्र्य अनुभवत असताना समतेचा आणि बंधुत्वाचा विचार अंमलात आणताना भारतीय स्वातंत्र्य भारतीय सार्वभौम अशा प्रकारचं राष्ट्रीयत्व आम्ही आज गेल्या अनेक वर्षापासून 70 वर्षापर्यंत अनुभवत आहोत. महासत्ता होण्याच्या पातळीवरचा भारत संबंध जगाला बुद्धाचा आणि गांधींचा विचार सांगत असताना जगातली संबंध तिसऱ्या महायुद्धाची धोक्याची घंटा ही संबंध वाजूच नये, तिसरं महायुद्ध कायमचं दूर व्हावं यासाठी कोणत्याही सरकारला कोणत्याही पंतप्रधानाला बुद्धाचा आधार घ्यावा लागतो, गांधींच्या अहिंसेचा महावीराच्या अहिंसेचा विचार घ्यावा लागतो, अधिष्ठान घ्यावं लागतं. भारताची ही ताकद संविधानाच्या पंचशिलामध्ये आहे, संविधानाच्या ध्येयवादामध्ये आहे. हे भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय सार्वभौम शिल्लक ठेवत असताना संविधानाची काटेकोर अंमलबजावणी, त्याची उद्देशिका, तिचा ध्येयवाद, तिची मार्गदर्शक तत्व ही अत्यंत मोलाची आहे. दुर्दैवानं आमचे निवडून येणारे पुढारी मंडळी कोणत्याही पक्षाचे असो, संविधानाच्या बाबतीमध्ये लोकशाहीच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं फारसे जागरूक नाही. याला कोणताही पक्ष अपवाद करण्याचं कारण नाही. महापुरुषांची दुकानदारी, सत्तेची साठवारी आणि आपल्या अनुयायांना उल्लू बनवून मतांचं राजकारण निर्माण करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, सत्ताची पदं जिंकण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी जाती व्यवस्था पोचण्याचं सांस्कृतिक राजकीय पाप प्रत्येक राजकीय पक्ष करतो आहे. आणि म्हणून संविधानाची सगळ्यात मोठी अडचण सध्याची करप्ट राजकीय व्यवस्था, सध्याची जातीवादी धर्मनिष्ठ राजकीय व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था केवळ एक पक्ष निर्माण करत नाही, राजकीय व्यवस्थेचे सर्व पक्ष हे तितकेच पापाला जबाबदार आहे. संविधानाचा पराभव करण्यामध्ये भारतीय जनतेच्या तुलनेमध्ये सामान्य माणूस पराभव कसा करेल? सामान्य माणूस पैसे खात नाही, शिक्षकाला खडू खायला मिळत नाही, आणि मग प्रशासकीय अधिकारी वरच्याचा अधिकारी बांधील आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य पोलीस असेल, शिक्षक असेल, हमाल असेल, मास्तर असेल, ही माणसं आपापल्या परीनं आपलं कर्तव्य बजावताना ते आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करताय. सगळ्यात जास्त अप्रामाणिक वर्ग कोणता? राजकीय पुढाऱ्यांचा. या राजकीय पुढाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे संविधानाची मूल्य व्यवस्था 70 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली नाही. याचं कारण आमचा खासदारही अज्ञानी आहे, आमचा आमदारही अज्ञानी आहे. आमचे मंत्री आणि केंद्रातले मंत्री कोणत्याही पक्षाचे असो ते संविधानाशी इमान राखत नाहीत. न्यायालयाच्या संडासामध्ये पैसे निघतात. आमच्या पुढाऱ्याला, आमच्या राजकीय नेतृत्वाला एक 100 काय कोटींची संबंध घोटाळे करतात. 10-20 पिढ्यामध्ये त्याला समाधान वाटत नाही. उंची कमायल्यामध्ये त्याला खजिना 200 पिढ्यांसाठी पाहिजे असतो. स्वित्झर्लंडच्या बँका सर्व पक्षाच्या पुढाऱ्याने भरल्या. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांनी ही गिळंकृत केली. अशा प्रकारचा स्फोटक आरोप अण्णा हजारेंनी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये केलेला आहे, मुंबईच्या हायकोर्टात केलेला आहे. आणि म्हणून हे भयानक अशा प्रकारचं लोकशाहीच्या विटंबनेचं चित्र नामदेव ढसाळला अगोदरच कळालं. म्हणून तो गणिताकडे म्हणाला, लोकशाही मेली तर टेंगण्या मारी. हा दलित कवी, हा कवी, ही संबंध जळजळतीची भाषा आहे. ही लोकशाहीच्या संदर्भातल्या राजकीय व्यवस्थेची ही संबंध करंटीपणा सिद्ध करते आहे. आमची राजकीय व्यवस्था धर्मांची संबंध अस्मितांचा टकराव करते आहे. हिंदू धर्म हा मूल्यात्मक पातळीवरती उपनिषदाच्या पातळीवरती समतेची सूत्र मांडत होता. गाढवाचा आत्मा, ब्राह्मणाचा आत्मा, दलिताचा आत्मा एक म्हणून सांगत होता. अशा अद्वैती विचाराच्या, समतेवादी विचाराच्या पातळीवरती बाबासाहेबांनी समतेचं सूत्र स्वीकारलं आणि त्यांनी बहिष्कृत भारताच्या डोक्यावरती ज्ञानेश्वराची ओळी छापली होती. संत तुकारामाचे अभंग आमच्या बाबासाहेबांनी त्यांच्या वृत्तपत्रातून छापलेले आहे. 1935 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुत्वनिष्ठ आंबेडकर आहे. त्यावेळेस मंदिर प्रवेश फसला, सहभागी फसली आणि हिंदू मानसिकता इतकी करंट, इतकी रिजिड झाली की बाबासाहेबांची माणुसकीची मागणी, समतेची मागणी मान्य करण्या इतका शहाणपणा, समजदारपणा आणि माणुसकीचा गहिवर एकाही हिंदूंच्या मनामध्ये, मेंदूमध्ये निर्माणच झाला नाही. अशा काळामध्ये नाईलाजाने बाबासाहेबांनी
1935 ला धाडकन नोटीस दिली, मी त्या धर्मात जन्मलो पण मी मरणार नाही, हे बाबासाहेब सांगतात. आणि मग बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही म्हणून त्यावेळेस ठरवलं गेलं. बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती अनेक पातळीवरती सिद्ध झाली. 1932 बाबासाहेब आणि गांधींचा वाद पुणे करा. गांधींचा महात्मा या देशातल्या संबंध स्वातंत्र्य चळवळीचा नेता होता आणि हा माणूस मेला तर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला उतरती कळा लागू शकते. आणि स्वातंत्र्याची संकल्पना बाबासाहेबांना प्राण पलीकडे प्रिय होती, म्हणून बाबासाहेब मतभेद असताना सुद्धा गांधीतला माणूस जिवंत राहावा, कारण तो काँग्रेसचा नेता आणि काँग्रेस मध्यवर्ती प्रवाहातली प्रमुख अशा प्रकारची संघटना म्हणून बाबासाहेबांनी समंजसपणाने तो करार केलेला आहे, औदार्यानं तो करार केला. आणि बाबासाहेब केवळ गांधींचे हे संबंध जीवन करते राहिले नाही, बाबासाहेब या क्षणाला राष्ट्रभक्त ठरताय. तर राष्ट्रभक्त गांधीला बाबासाहेबांनी वाचवलं म्हणून राष्ट्रभक्ताला वाचवणारा राष्ट्रभक्त म्हणून बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर जीनाचं सबंध नाटक पाहत होते, अनुभवत होते. बॅरिस्टर जीनाने 14 कोटी मुसलमानांच्या बळावरती पाकिस्तान मिळवलं. गांधींचा महात्मा बॅरिस्टर जीनांची दाढी खात होत राहिला आयुष्यभर, पण जीनाने कधीही तिळगळवाळा केला नाही. या महात्म्याची, या म्हाताऱ्या माणसाची कीव केली नाही. तो सरळ आपल्या वाटेनं निघाला आणि इस्लामच्या वरती स्वतंत्र पाकिस्तान निर्माण केलं. आता एक जागा बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी या देशाच्या मातीशी संस्कृती गद्दारी करण्याची होती. ज्या वाटेनं बॅरिस्टर जीना गेले त्याच वाटेनं बाबासाहेब आंबेडकर जाऊ शकले असते. 7 कोटी दलितांची संख्या त्यावेळेस होती. 14 कोटीच्या बळावर जर मुसलमान माणूस पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो तर 7 कोटीच्या बळावरती स्वतंत्र दलिस्तान का निर्माण होऊ शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेब निर्माण होऊ शकले असते, पण तो निर्माण झालेला नाही. बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीची दुसरी साक्ष म्हणून काँग्रेसवाले असो, सावरकरवाले असो, आरएसएस वाले असो, सर्व संघटनांनी बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही मानलं. पण टप्प्याटप्प्याने बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती दलितांच्या मुक्तीच्या लढ्यापासून सुरू झाली, त्यांची मानव मुक्तीचा लढा हा संबंध देशाच्या स्वातंत्र्याच्या अटीमध्ये उभा राहत होता. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब बॅरिस्टर होते, तसे 42 बॅरिस्टर भारतामध्ये होते. हिंदू धर्मामध्ये अनेक बॅरिस्टर होते, जैन धर्मी होते, पारशी होते. काँग्रेसने बाबासाहेबांना सुरुवातीला मदत केली नाही. पंजाबमधून निवडून आल्यानंतर तो पाकिस्तानमध्ये प्रांत गेल्यानंतर मात्र गांधींच्या सांगण्यावरून, नेहरूंच्या विचार करण्या संवादावरून गांधी आणि नेहरू यांच्या संबंध, या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आंबेडकरांची विद्वत्ता, आंबेडकरांची राष्ट्रभक्ती, आंबेडकरांचा कायद्यामधलं ज्ञान, आंबेडकरांचा शेवटच्या माणसाचा कैवार घेणारी भूमिका, हे सगळं लक्षात घेऊन गांधी नेहरूंनी बाबासाहेबांना निमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या सत्तेच्या कारणामध्ये बाबासाहेबांना मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे. एका बाजूला बाबासाहेबांची विद्वत्ता आणि राष्ट्रभक्ती आणि दुसऱ्या बाजूला गांधी प्रणित काँग्रेसचं औदार्य आणि राजकीय शहाणपण म्हणतोय मी. कारण शेवटच्या माणसाचा बुलंद आवाज आणि कायद्याचं ज्ञान असणारा माणूस बाबासाहेब आंबेडकराशिवाय या देशामध्ये दुसरा कोणीही नव्हता, याची खात्री नेहरूंना जशी होती तशी महात्मा गांधींना सुद्धा होती. आणि मग गांधी आणि आंबेडकर हा केवळ संघर्ष नाही झालेला नाही, संघर्ष झाला 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 पण संवाद पण झाला. आणि पहिल्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांचा प्रवेश सुद्धा झाला. ज्या काँग्रेसची बाबासाहेबांची कधीच जमलं नाही, त्या काँग्रेसच्या निमंत्रणाला स्वीकार करून बाबासाहेबांना राष्ट्रभक्त, विरोधी विचाराच्या असणाऱ्या कल्चरमध्ये, काँग्रेसी सरकारमध्ये बाबासाहेब सामील होतात मंत्री म्हणून. संवादाची ही जागा, राष्ट्रभक्तीची ही जागा आहे. आणि या संवाद प्रक्रियेतून राज्यघटनेची प्रक्रिया सुरू झाली. प्रचंड आजारी असताना, अनेक रोग, डायबिटीस वगैरे रोग असताना बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आहे. आणि ही राज्यघटना 2 महिने तुम्हाला 11 दिवस लिहित असताना 1-2 कारकून त्यांना फक्त उपयोगी पडले. आणि त्या कारकुनांचं ऋण, इतर मेंबरचं काही 1-2 मेंबर आहेत, त्यांचं ऋण जाहीरपणानं बाबासाहेबांनी मान्य केलेलं आहे. सामान्यांचा कळवळ, त्याच्या योगदानाबद्दलची संबंध आपुलकी ही बाबासाहेब व्यक्त करतात.
हिंदू गोडविलाचा प्रश्न ते आणू इच्छितात. हिंदूला विरोध करणारे बाबासाहेब, हिंदू धर्माने बाबासाहेबांना काय दिलं? मांजराला चांदीच्या वाटेमध्ये दूध पाजणारी हिंदूंची संस्कृती, हाडामासाच्या माणसाला महार बांधण चालताना गावाच्या बाहेर झोपडीमध्ये 2500 वर्षापासून ठेवलं. त्यामध्ये बाबासाहेब जन्मले होते. भारतानं, सरकारनं, समाजानं, संस्कृतीनं बाबासाहेबांना काय दिलं? अन्याय दिला, जातीचे चटके दिले, भाकरीचं दारिद्र्य दिलं, माणुसकीचा करंटेपणा सिद्ध केला. तरी बाबासाहेबांनी भारताला काय दिलं? संविधान दिलं, राज्यघटना दिली. ही राज्यघटना ही बुद्ध परंपरेला सुसंवादी अशा प्रकारच्या मूल्य व्यवस्थेवरती आहे. आणि काणेकरांनी सुरुवातीला खूप चांगलं सांगितलं. सेक्युलरिझमचा हा संदर्भ तो मध्ये येतो आहे. राज्य समाजवादाचा, बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा हा राज्य समाजवादाला सुसंगत आहे. कामगारांचे नेते बाबासाहेब, ओबीसीचे नेते बाबासाहेब, सर्व स्त्रियांचे नेते बाबासाहेब, आदिवासींचे नेते बाबासाहेब, शेतकऱ्यांचे नेते बाबासाहेब, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंध वास्तवाचं भान असणारे बाबासाहेब आणि देशभक्त बाबासाहेब. बाबासाहेबांची कितीतरी रूप आहे. एक दलितांचे नेते हे निव्वळ बाबासाहेबांचा पराभव करणारं आणि अवमान करणारी ही संबंध उपाधी आहे. बाबासाहेब दलितांसाठी निश्चित उभे राहिले, पण दलितांच्या मुक्तीपर्यंत थांबलेले नाही. 1938 शेतकऱ्यांचा, लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा बाबासाहेब काढतात. बायकांना, कामगार बायकांना जी बाळंतपणाची रजा मिळाली ती बाबासाहेबांच्या आंदोलनातून मिळालेली आहे. कामगारांचे 12 तासाचे तास 8 तासामध्ये बाबासाहेबांचे मिळालेले आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये, एका भूभागाच्या नकाशामध्ये बंदिस्त करणं यासारखा देशद्रोह दुसरा कोणता असू शकत नाही. मी बाबासाहेबांच्या जातीत जन्मलेलो नाही. बाबासाहेब जातीवादी नाही. बाबासाहेबांनी ब्राह्मणबाईशी लग्न केलेलं आहे, म्हणून बाबासाहेब ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे, ब्राह्मण व्यक्तीच्या विरुद्ध नाही. 1927 ला बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मण्य हे ब्राह्मणातही असतं, मराठ्यातही असतं आणि ते दलितामध्येही असतं आणि ते निंदनीय आहे, ते निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती जातीचा हक्क सांगणारी जी माणसं असतील ते बाबासाहेबांचा पराभव करत आहे. मी बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती विचारांचा हक्क गाजवतो, कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावरती, बहिष्कृत भारतावरती पुणे विद्यापीठाचे मी संशोधन PhD मी पण केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा हक्क हा माझा विचारांचा हक्क आहे. बाबासाहेब सर्व प्रकारच्या ब्राह्मण्याचे विरोधक आहेत आणि हे ब्राह्मण्य सर्व जातीमध्ये आहे. व्यवस्था म्हणजे नेमकं काय? व्यवस्था ही एका जातीने निर्माण होत नसते. जातीचा पुंजका समूह म्हणजे व्यवस्था. याच व्यवस्थेचा विरोध पुढे करताय आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे. पण गुरु मानून सुद्धा पुढ्यांचा सार्वजनिक सत्य धर्म असताना बाबासाहेब तो धर्म स्वीकारत नाही. कारण महात्मा फुले निर्मिक ही संकल्पना हिंदुत्वापेक्षा वेगळ्या पद्धतीनं, क्रांतिकारक पद्धतीनं मानतात. भले ती संकल्पना समकालिष्ट असेल, पण ईश्वरी केंद्र तिथे प्रमुख आहे. ईश्वरी संकल्पना त्या वर्तुळामध्ये तो बिंदू आहे. बाबासाहेबांना दलितांची मुक्ती पाहिजे आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा ईश्वर दलितांच्या मुक्तीसाठी परवडू शकत नाही याची जाणीव बाबासाहेबांच्या 20 वर्षाच्या अभ्यासात आली. आणि मग बाबासाहेब बुद्धिवाद मानणाऱ्या, बुद्धीला शरण जाणाऱ्या बुद्धाला शरण जातात, संघाला शरण जातात, धम्माला शरण जातात. सर्व धर्म व्यवस्थेला एक आदर्श उदाहरण धम्माचं देतात, कारण धम्म हा मूल्यात्मक धर्म आहे, सामाजिक नीतीचा तो धर्म आहे. आणि या धर्माला सुसंगत असणारी राज्यघटना निर्माण करताना या देशातली बहुसंस्कृतिकता, बहुजातीयता, बहुधार्मिकता ही जी वास्तवता आहे, ही वास्तवता बाबासाहेब कुठेही विसरत नाही. हे वास्तवता स्वीकारूनच ते उभे राहतात. ते संबंध भारताचे राज्यघटना लिहिणारा माणूस 340, 341 कलम आदिवासी, दलित, ओबीसीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या सवलती आणि हक्क देण्यासाठी ते जरूर वापरतात. शेवटच्या माणसाची संबंध, त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्याला माणूसपण प्रदान करण्यासाठी, त्याला आयुष्यभराचं चिंतन, मनन आणि कृती घटनेमध्ये प्रतिबिंबित जरूर करतात. पण ते मारवाड्याचा, गुजरात्याचा, पारशाचा, मुसलमानाचा किंवा मारवाड्या कोणत्याही ब्राह्मणाचा द्वेष बुद्धी त्यांच्या कलमांमध्ये कुठेही आलेली नाही.
एखादा महार मातंग माणूस असेल, एखादा टाटा बिर्ला असेल, एखादा कुलकर्णी जोशी पाटील देशमुख असेल, सगळ्याला एक मत आहे, एक व्हॅल्यू आहे म्हणायची. एक माणूस एक मत एक व्हॅल्यू आहे. हे समजण्याचं आणि लोकशाहीचा तत्व बाबासाहेब राज्यघटनेमध्ये तिथे गृहीत धरतात. त्या पायावरती ती राज्यघटना उभी आहे. ही राज्यघटना सार्वभौम भारताच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरावी या दृष्टीनं आर्थिक तरतूद, आर्थिक समतेचं आणि सामाजिक समतेचं सूत्र हे त्यामध्ये ते मांडण्याचा निश्चित प्रयत्न करतात. पण बाबासाहेब घटनेच्या बाहेर जेवढे आपल्याला दिसतात आहेत तेवढे संपूर्ण 100% बाबासाहेब दुर्दैवानं त्यावेळेसची धार्मिक, त्यावेळेसची जातीय परिस्थितीची विरोधात होती. त्यामुळं बाबासाहेबांच्या विवेकी समाजवाद, बाबासाहेबांच्या मनातला सेक्युलरिझम पूर्ण अंशानं भारतीय राज्यघटनेच्या पानापानावरती पूर्ण अंशानं अजूनही अभिव्यक्त होऊ शकलेला नाही. ती जबाबदारी संविधान संमेलनाच्या निमित्तानं अभ्यास करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या, संशोधकांच्या त्या प्रज्ञेवर आणि प्रतिमेवरती ते अवलंबून आहे. तुमची लोकशाही कशी जगवायची, राजकीय लोकशाही आम्हाला निर्दोष कशी ठेवायची. आम्ही 70 वर्ष नुसते निवडणुका लढवून आलो आणि त्या निवडणुकीमध्ये 50 कोटीला एक खासदार विकला जात असेल, 10 कोटीला आमदार विकला जात असेल, ग्रामपंचायतीचा सदस्य 10-5 हजाराला विकला जात असेल, तर मग या लोकशाहीची विटंबना आम्ही कोण करतो आहोत? कोण करतोय लोकशाहीची विटंबना? आम्हीच करतो आहोत. आम्ही संविधान पाळण्यामध्ये, राजकीय लोकशाहीचं पावित्र्य जपण्यामध्ये भारतीय जनता कमी पडते आहे. आम्ही नारायण ठरतो आहोत. बाबासाहेबांच्या विचाराच्या आम्ही वारसदार ठरू शकत नाही आहोत, कारण आम्ही भारतीय लोकशाहीचं शुद्धीकरण पूर्णांशाने करू शकलो नाही. 70 वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या लोकशाहीचं, राजकीय लोकशाहीचं रूपांतर आम्ही सामाजिक का करू शकलो नाही आणि आर्थिक लोकशाहीचं रूपांतर काय करू शकलो नाही का? कारण आमची पूर्ववट सांस्कृतिक लोकशाही आता कुठे रुजते आहे. आदिवासींची संमेलन होत आहे, आदिवासींची कविता, नाटक, कादंबरी बाहेर येते आहे. आता जंगलातला माणूस बोलतोय, देशी बाहेरचा माणूस 80-60च्या दशकामध्ये बोलू लागला. मग नारायण सुर्वे, नामदेव रसाळ, यशवंत मनोहर, पानतवडे ते उत्तम कांबळे परिचय आणि वामन मिश्रणापासून प्रेस सोनकांबळे किंवा तुमच्या आमच्या या खोबरागडे पर्यंतची संबंध नवीन पिढी 4 पिढ्या 5 पिढ्या साहित्याच्या पुढे आल्या. त्याचे स्वागत करण्यासाठी आता आपल्याला मध्यवर्ती प्रवाहामध्ये उभं राहून त्याची लोकशाही, सांस्कृतिक लोकशाही जपण्याची आवश्यकता आहे. पाल मानून बसणारा पारधी, तिथला पोंगी, तिथला दंडीबैलवाला जोशी, कोरबड्या जोशीवाला, तिथला कैकाडी, तिथला वडार, हा याला घराचा पत्ता नाहीये, त्याला गावच नाहीये, त्याचा कोणताही सातबारा घराचा किंवा जमिनीचा त्याच्या नावावरती नाही. अशी कोट्यावधी माणसं भारतात आहे. आता ते स्थिर होत आहे आणि स्थिर झालेली माणसं आता मग लक्ष्मण मानेच्या रूपानं, लक्ष्मण गायकवाडच्या रूपानं, श्रीकांत मोतेच्या रूपानं आता भटक्या विमुक्तांची वेदना ही आता कागदावरती येते आहे. ही सांस्कृतिक लोकशाही आहे. वीरा राठोड सारखा तांड्यावरचा पोरगा परवाच्या दिवशी युवा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पुण्याला घोषवतो. मी समारोपाला गेलो होतो. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो. या संस्कृतीनं त्याला तांड्यावर पाठवलं, त्याला भटकत ठेवलं त्याच्या पूर्वजांना. तरी त्याच्या कविता संग्रहाचं नाव आहे सेनसई वेस. सेनसई वेस याचा अर्थ सर्व माणसांचं, सर्व जगांचं भलं व्हावं. जे ब्राह्मणाचं भलं व्हावं, गुजरात्याचं भलं व्हावं, मराठा देशमुखांचं भलं व्हावं, सगळ्याच व्हावं. हे कोण म्हणतो? वीरा राठोड म्हणतो. कुठे म्हणतो? तांड्यावर जगताना म्हणतो. तांडा संस्कृतीतला कवी, प्रतिभावंत कवी, जगाच्या संबंध कल्याणाची चिंता वाहतो. ही प्रतिभा तिथेही फुलते. ज्ञानेश्वराचं बसायदान त्याला संवादी आहे. पण ज्ञानेश्वराला ब्राह्मण समजून आमचे ब्राह्मण विचारवंत त्याला डोक्यावर घेतात. बहुजन विचारवंत त्याला ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मण नसताना, त्याची मुंज झाली नसताना तो ब्राह्मण म्हणून त्याला वाळी टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि तुकाराम आणि ज्ञानेश्वरामध्ये खुंटी मारून वारकरी पंथाचा संबंध ध्येयवाद माध्यमोत करण्याचा प्रयत्न काही विद्वान करतात. त्यामुळं विकृतीची बाधा ही जशी दोन्हीही प्रवाहात मला दिसते आहे. ब्राह्मण प्रवाहातला जातीवाद हा बाबासाहेब नाकारतातच, पण ब्राह्मण प्रवाह आणि ब्राह्मण्य व्यवस्था ही केवळ ब्राह्मण जातीपुरती मर्यादित नव्हती नाही. ब्राह्मण्यग्रस्तता ही ब्राह्मणा जातीमध्ये जशी आहे तशी ती बहुजनामध्ये सुद्धा आहे.
महात्मा फुल्यांच्या वडिलांनी महात्मा फुलेंनाच विरोध केला. हौदातलं पाणी देताना घराबाहेर काढलं. महात्मा फुल्यांचे वडील कोण माळी जातीचे. आता काही माळी म्हणजे महात्मा फुले फक्त आमचे म्हणताना खेचण्याचा